चला पुढे चला चला पुढे पुढे चला बाकीचा कर्म मागे गर्दी मारबेड कार्यकर्ते जाऊ नका आत कोणी पण सामाने भारी बाकी अरे लोक ढकला कसं लवकर ढकल हो मुन्नी राष्ट्रवादी कोण आहे हो बुकानारे साहेब हो सामान्य मेंबर हो सागर भांडवल कसं करणार हे आता पुढचे 20 दिवस मला ठरवायचं. कृपया गावातच प्रत्येक घरोघरी जाऊन मतदान फिक्स करा. मोहोळ पंढरपूर त्या साईडला लोकांनी ऑलरेडी ठरवलंय गावोगावी. आता तुम्ही पण ते कसं लोकांमधून लोक म्हणतात की आता नेत्यांची निवडणूक राहिली नाही आहे, ही निवडणूक लोकांनी ताब्यात घेतली. मतदान कसं खप होईल चालू आहे. म्हणून आपलं जे मतदान आहे ते मतदान सकाळी 10-11 पर्यंत संपवायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण तयारी करायला लागणार आहे.
म्हणून ताई आता स्वतःहून तुम्हाला सांगणार की बाबा ह्या दृष्टिकोनात आपण जावं लागणार आहे. रात्र वैरायची आहे, ठीक आहे, रिस्पॉन्स चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला असं चालत नाही. ते समोरचे लोक आपल्यामध्ये 10 पटीने पुढे आहेत. ते लोक तरी काय करतील ते सांगता येत नाही. कुठल्या 7 लोक जेवढे मंदिर आहेत त्या मंदिरात जाऊन त्यांनी नारळ वाढवलेलं आहे. त्याचं स्वागत केलेलं आहे. आज रामनवमीनिमित्त प्रकारची वस्तू सुरुवात केलेली आहे. भाषण काय करायची गरज नाही. जाहिरीचं भाषण करायची वेळ आहे. फक्त सगळेजण आता कामाला लागायचं. आज तारीख सर्व मान्यवर आणि आमच्या आईसाहेब आणि उपस्थित सर्व आमचे काँग्रेसचे सर्व माननीय पदाधिकारी कार्यकर्ते आज कारण नाही तुमच्याच तालुक्यातलं होतं हे होतं ते होतं ते निर्माण करण्याचा ह्यावेळेस तसं काही नाही आहे. मग तुम्हाला काय भीती उलट जाऊन धपाधप मतदान त्याचं एक गरजेचं आहे. तुमच्या गाडी मागितली जेवढ्या गाड्या त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालं पाहिजे. सगळे नॉमिनेशन नंतर सगळे 50 गाडी बसणार. उद्यानंतर खरं काम चालू होतं. फक्त घरोघरी जाऊन आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांना बाहेर काढून मतदान आपल्या बाजूने करणं. दुसरी गोष्ट मी अनुभव आहे म्हणून मी सांगते. माझ्या मतदारसंघात 15 वर्ष मी आमदार आहे. जसं मेत्रे साहेब इथे 1 वर्ष होते. तुम्हाला माहिती जो आमदार खासदार आपला होतो तो आपली पण कॉलर टाईट होतो. काँग्रेससोबत येते आपण एक दिल्याने एक दिशेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं सर्वांना विनंती करतो. येणाऱ्या निवडणूकमध्ये महिला भरघोस मताने विजय करा असं आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि सर्वांना विनंती आहे आता सर्वांनी आपले जे काही मतभेद असतील ते मतभेद विसरून एक मताने एक दिलाने या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पंडितांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी विनंती करतो. माझ्या 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचा या ठिकाणी जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याची आपल्याला सर्वांना कार्यकर्ते या ठिकाणी आता वेळ कमी आहे. या कमी वेळेमध्ये आपल्याला सगळं जोडणी करून अजून बरेच तालुक्यात साईना जायचं आहे. त्यामुळे आपला जास्त वेळ न घेता आज सर्वांनी आपण जिद्दीनं